वटवाघळ हे दिवसभर झाडावर असे उलटे टाकलेले असतात. ज्या झाडावर असतात त्या झाडावर सदैव उलटे टाकलेले असतात. निवडणूक आली की लगेच सगळे होतात. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मन मंदिरचे अशोक भाऊ गायकवाड यांनी कराड रोडवरील कृष्णलीला मंगल कार्यालयात सुहास बाबर यांची प्रचार सभा घेतली. त्यावेळी पाटील गटातून बाबर गटात प्रवेश केलेल्यांवर पाटील गटाने गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे अशी टीका केली. त्याला जबरदस्त प्रत्युत्तर देताना ॲडव्होकेट धर्मेश पाटील यांनी गेले ते कावळे असे म्हणणारेच वटवागुळ आहेत असे प्रत्युत्तर दिल्याने विड्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पाहूयात काय म्हणाले ते. आता आपण जर बघितलं तर परवा एक रॅली टाईप कार्यक्रम करून त्यांनी कावळे मावळे वगैरे बरंच काय 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 सांगायचा प्रयत्न केला. तर भैया मला त्या बाबतीत असं सांगायचं आहे की कुणी ठरवून कधी कोण कावळे होत नाही आणि कोण मावळे होत नाही. मावळे हे स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण होतात आणि जे बोलणारे आहेत ना भैया, जे बोलणारे होते ना ते भैया वटवाघळासारखे. वटवाघळाचं कसं असतं माहितीये का आपल्या सगळ्यांना? वटवाघळ हे दिवसभर झाडावर असे उलटे टाकलेले असतात. ज्या झाडावर असतात त्या झाडावर सदैव उलटे टाकलेले असतात. आणि रात्र झाली, चांगली वेळ आली, निवडणूक आली की लगेच सगळे होतात. परत मग त्यांचं ते ठरल्याप्रमाणे चालू होतं. तर ह्या वटवाघळांना आता ही इलेक्शन झाल्यानंतर परत हायच्या जाळ्यावर परत ते उलटे. त्यामुळे अशा सर्व माणसांच्यावर मी जास्त बोलणार नाही. भयांनाही सांगितलं होतं किंवा भयांच्या आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की आपण विकासात्मक गोष्टीवर बोलूया. आता झाला तो भाग. आता पुढचा भाग आपण जर घेऊन गेलो तर अशोक भाऊंच्यावर बोलायला गेलो तर ज्यांनी बोललो अशोक भाऊवर बोलायची त्यांची 100% लायकी आहे का? अशा लोकांना आपण माफ करायचं का? अशा लोकांना आपण माफ करायचं नाही आणि आपला राग हा आपण सुहासबाईंना मत देऊन व्यक्त करायचा आहे असं मी सगळ्यांना आवाहन करतो. आता अशोक भाऊंच्यावर बोलायचं झालं तर अशोक भाऊंचं हे व्यक्तिमत्व हे अतांगचा समुद्रासारखं आहे, सागरासारखं आहे. आता सागरामध्ये बघितलं तर सागरामध्ये असंख्य नद्या येतात, मिळतात. त्या नदीसोबत कचरा येतो, घाण पाणी येतं, स्वच्छ पाणी येतं. समुद्र काय करतो? जे स्वच्छ पाणी आहे ते आपल्यात सामावून घेतो. जो कचरा आहे तो कचरा, गढूळ पाणी किनाऱ्यावरती सोडतो. त्याप्रमाणे आपल्या अशोक भाऊंचं काम आहे. आणि अशा प्रेमळ, अतंग, सागरासारखं मन असणाऱ्या माणसाला खवळण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला आहे आणि हे त्याला जनता 100% उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आता अजित सुमित बद्दल बोलायचं झालं तर राजकारणाच्या पलीकडची एक निखळ मैत्री आमच्या दोघांच्या मध्ये. सेम एकामेकाच्या सुखदुःखात जाणं, एकमेकाबरोबर राहणं. आमच्या मैत्रीमध्ये कधी कोण मोठा नसतो आणि कधी कोण छोटा नसतो. आम्ही मित्र म्हणून बरोबर असतोय. आणि भैया अगदी अभिमानानं सांगतो मी की कमी वेळात तुमच्या आणि अमोल दादांच्या बद्दल मला ती फिलिंग आहे. मी नेत्यापेक्षा एक मित्र म्हणून तुमच्या फार जवळ कमी वेळात आलो आणि याचा मला 100% सार्थ अभिमान वाटतो.
आता हे सगळं झालं, बाकीचं जर सोडलं आपण तर आपण मेन मुद्द्याकडे वळालो तर सुहासबाईंच्या माध्यमातून अनिल भाऊंच्या माध्यमातून ह्या भागामध्ये खूप चांगली कामं झालेली आहेत. आणि शेतीसाठी पाणी असतील, निव्वळ शेतीसाठी पाणी नाही, एका मुद्द्याकडे थोडंसं दुर्लक्ष आहे असं माझं म्हणणं आहे बरं का, की तुम्ही मागच्या पंचवार्षिकतेच्या मागच्या काळातले बघा निधी आणि रस्ते असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असतील, बाकीच्या ज्या सुविधा असतील, बांधकाम असतील, याच्यामध्ये मागच्या कालावधीतल्या लोकप्रतिनिधीपेक्षा सरळ जास्त काम हे भाऊंच्या भैयांच्या कालावधीत झाले. मी अगदी हे मला ठामपणे सांगतो. आणि आता आपण जर बघितलं तर एवढी सगळी कामं चांगली केलेली आहे, एवढा सगळा चांगला विषय झालेला आहे, तर आपल्याला जर सुहासबाईंना आपल्याला याच्यामध्ये प्रचंड मताधिक्य निवडून आणायचं आहे. आता जर आपण बघितलं तर आपल्या सगळ्यांना सुहासबाईंच्या रूपामध्ये अनिल भाऊंना बघायचंय. आणि ते जर बघायचं असेल तर आपण येत्या निवडणुकीमध्ये भरभरून सुहासबाईंना मतदान करायचं आहे आणि त्यांना निवडून द्यायचं आहे. एवढीच मी तुम्हाला माफक अपेक्षा व्यक्त करतो. मी भाषण सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. यानंतर